आओ मिसळ और डोसा खाने को गोंदल। आत्ताच मी पूजा म्हणजे सुगडे मांडले दादा सरे बाजू होतो ती बघू द्या पूजा त्याला तर जसं उघडे ठेवत नाही असं म्हणतात म्हणून मी त्याला असं एक पीस दाखवून ठेवला त्याच्यावर। आणि मी आता पहिल्यांदा तसली खेंगडची भाजी करतेय। हे यामध्ये नाही का घेतले सगळं मी काय काय, मी नंतर सांगेल काय घेतले भाजी बनवताना। त्यासाठी मसाल्यासाठी खोबरं आणि थोडंसं कांदा, म्हणजे मी नैवेद्य पुरतच बनवते कारण आपल्याला कसं होईल काय होईल सांगता येत नाही ना पहिल्यांदा, म्हणजे टेस्टी वगैरे नाही झालेले तर म्हणलं नैवेद्यपुरतं भाकरी नाही का बाजरीची भाकरी आणि ते नैवेद्य हे दाखवायचंय। आणि त्यात ऋषी भैयानी भेळ आणली आज, मोहन भेळ लोणी मधली फेमस भेळ आहे बरं का, त्यांची भेळ खूप छान असते। मग ती भेळ आणली आणि आता मग आम्ही अगोदर खातो, तर आपण भेळ बनवूयात अगोदर। चल ती मिक्स करू रे दादा, हे तिखट आहे का लय? नाही सगळी चटणी टाक, ती चटणी स्पेशल आहे। अरे लय तिखट आहे ही ना आज हा मग कमी टाक, मग कमी हिशोबाने टाक। हो एवढीच टाकते अगोदर। कमी टाक। चिंचेचं पाणी नको, चिंचेचं पाणी नको, थोडी चिंचेचं पाणी ऑप्शनल आणलंय, पातळ लागलंच तर पातळ टाकायचं ना ते मिक्स करायला। काय नाही असं गरज करायचं, नसती, चिंचेचं पाणी देत पण ह्या नाही। भांड्यात टाकायचं झालं की ते। आणि आता ही मटकी हाताने मिक्स करतो म्हणजे छान मिक्स 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 मिक्स